वेट 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 तुम्ही परफेक्ट ठिकाणीच आला आहेत. आज आपण पहिल्या घडामोडीच बघणार आहोत. परंतु त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. काल काय झालं, भारत दक्षिण आफ्रिका याचा सामना झाला. त्यामध्ये ॲज युजल विराट कोहलीने शतक मारलं आणि भारताने हा सामना जिंकला. परंतु आपल्या याच्याशी संबंध काय, आपल्या याच्याशी संबंध असा आहे की विराट कोहलीने उत्तर कोणाला दिलं, उत्तर त्या टीकाकारांना दिलं जे त्यांच्यावर प्रश्न उद्भवत होते की 2027चा वर्ल्ड कप खेळू शकणार का, हे सध्या आता त्या कॅपेबल राहिले आहात का. त्या प्रश्नाचं उत्तर फक्त एका त्यांनी काय केलेलं आहे, एका इनिंग्समधून दिलं आहे की अजूनही द किंग कोहली हे किंग कोहलीच आहे. बरोबर. मग आपल्यासाठी काय शिकण्याची गरज आहे. तुम्हाला जो कोणी प्रश्न विचारत असेल MPSC पास कधी होणार आहे, मी MPSC पास होऊ शकतो का, असे कोणतेही प्रश्न येऊ द्या, त्या प्रश्नांना उत्तर द्यायचे नाही आहेत बोलून, आपल्याला कृतीतून उत्तर द्यायचं आहे. मग ते कृती काय करायची आहे, विराट कोहली काय करते, तो येणारा त्याचा प्रत्येक सेशन, प्रत्येक दिवस त्याच्या खेळासाठी डेडिकेट आहे. जो ठरलेला वेळ आहे त्या ठरलेल्या वेळामध्ये तो त्याचं काम पूर्ण करते आणि त्याचे रिझल्ट्स असे असतात. एका देवत्वाकडे तो म्हणजे जात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. मग आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये काय करायचं आहे, द बेस्ट बनायचं आहे. मग द बेस्ट कसं बनू शकतो आपण, बेस्ट बनू शकतो आपल्याला आलेल्या सिलेबसला कशा पद्धतीनं टॅकल करायचं आहे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीनं आपण टॅकल करू शकतो. जसं विराट कोहली काय करते, स्मार्ट वर्क करते, डेडिकेटली गोष्ट करते, हार्डवर्क टाकते, पर्सिव्हरन्स आहे त्याच्याजवळ, डिसिप्लिन आहे. मग हेच गोष्ट आपण आपल्या क्षेत्रामध्ये लागूयात आणि अशाच जे टीकाकार आहे आपल्यावर आणि आपल्या मनामध्ये येणाऱ्या प्रश्नांना आपण त्याचं निराकरण करूयात. आणि MPSC जे तुम्हाला कठीण वाटत आहे, जे तुम्हाला तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्या मागे फोकस राहूयात. बरोबर. मग ह्याच मालिकेमध्ये मी तुमच्यासाठी काय करून आलेलो की जे 21 डिसेंबर आणि 4 जानेवारीला आपली परीक्षा होणार आहे. बरोबर. कंबाईनची पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये चालू घडामोडीतील पहिल्या घडामोडी विचारल्या जातात. विराट कोहली प्रश्न विचारत नाही की मला कशा पद्धतीचा बॉल येणार आहे, बाउन्स येणार आहे, स्पिन येणार आहे, त्यानं सगळ्या पद्धतीची तयारी केलेली असते. मग आपण आज काय करणार, फक्त 200 बॉल खेळणारा, पहिल्या घडासंबंधी 200+ ज्या घडामोडी आहे त्या सर्व बघणारा. बघा, ह्या लेक्चरमध्ये एक तर ॲश्युरन्स मी तुम्हाला देतो की सगळ्या जेवढ्याही या 2025 मध्ये आणि 2024च्या सुद्धा ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या सर्व मी तुमच्यासाठी घेऊन आला. आणि कशा पद्धतीने घेऊन आला, विथ वर्कशीट घेऊन आला. कशासाठी, की तुमचा टाइम वाचावा. मग आपण काय केलं, याच्यात ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या फक्त तुम्हाला रिकॉल करण्यासाठी. बघा, पहिल्या घडामोडी कसा करू डिस्कस, महाराष्ट्राच्या ज्या घडामोडी असतील त्या एका छताखाली सगळ्या ज्या महाराष्ट्र संबंधी ज्या घडामोडी आहेत त्या एका छताखाली आपण सगळ्या बघणार आहोत. बरोबर. त्यानंतर काय करूया, इतर राज्यासंबंधी. आता बघा, आयोग कसा विचारते आपल्याला, केरळ संबंधी एखादी पहिल्या घडामोड झाली तर मग त्याच्यात 7-8 घडामोडी असतात. मग आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचतो. त्यात जर आपण एका ठिकाणी वाचल्या तर, आणि फक्त बघा मी तुम्हाला सगळ्या 8-10 केरळच्या घडामोडी दिलेल्या आहे पहिल्या, फक्त तुम्हाला इथं केरळ लिहिणे आहे, आंध्र प्रदेश लिहिणे आहे. मग ह्या ज्या वर्कशीटच्या माध्यमातून तेव्हा लिहा, तुम्ही अंडरलाईन करा. बस ह्या 1 तासामध्ये जेवढं काही तुम्हाला गोष्टी मिळतील तेवढ्या एकदा बघा. काय करतोय आपण, बॉल्स खेळतोय. आपलं काम काय, आपल्याला ते विचारायचं नाही आहे कोणाला की बाउन्स आहे की स्पिन आहे की काय आहे. बघा, पहिल्या घडामोडीचं हीच एक खासियत आहे, याला आरा नसते, धुरा नसते, कुठून सुरुवात झाली कुठं नाही. दॅट्स इट. आपल्याला फक्त येणाऱ्या जे 200 घडामोडी आहेत तेवढ्या वाचायच्या आहे. काही गोष्टी तुमच्या लक्षात राहतील, काही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चालल्या जातील आणि काही गोष्टी विसरून जाणार. आपल्याला त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला फक्त फोकस करायचं आहे. आपलं काम आहे, आपलं नेट सेक्शनमध्ये आलं, आपल्याला आपल्या इनिंग्स खेळायच्या, आपल्याला आपली प्रॅक्टिस करायचं आहे. नो डाऊट तुमच्या मसल मेमरीमध्ये जे फिट बसलेलं आहे ते तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. ओके. मग आपण काय करूया, अशाच ज्या सगळ्या महत्त्वाच्या पहिल्या घडामोडी आहे त्याच्यामध्ये मग इतर राज्यासंबंधी ज्या घडामोडी आहे, नियुक्त्या ज्या असन पहिल्या आणि मिसलिनियस ज्या पहिल्या घडामोडी असतील सगळ्या डिस्कस करूयात. आणि ह्या एका लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. मग आता काय करा, ही जे वर्कशीट आहे विदर्भ आयएस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर, ऑफिशियल जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी तुम्हाला हे PDF देऊन देतो. याची लिंक सुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये देतो याच व्हिडिओच्या. तिथे जा, डाउनलोड करा. ठीक आहे. आणि फक्त काय करा, ह्या गोष्टी फिल करा. तुमच्या पाठांतर सुद्धा होतील आणि तुम्हाला पेपरच्या अगोदर रिकॉल करण्यास मदत सुद्धा होईल. पण ज्या विद्यार्थ्यांना वाटते मी हँड रिटन लिहू शकतो त्यांनी मी जे डिक्टेट करतो ते सुद्धा हँड रिटन करा. ठीक आहे. फक्त मी जेवढं सांगतोय तेवढ्या गोष्टी तुम्ही पाठ करा. जेवढं सांगते, ट्रिक्स सांगतोय ते थोडंसं लक्षात ठेवा. बघा, हा टॉपिक तुम्हाला भारी जाणार नाही. आणि
व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही मला एक सांगून द्या, आता पहिल्या घडामोडी घेणारा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे. ज्या ऑलमोस्ट आपण 5-7 टॉपिकवर चालू घडामोडीच्या सगळ्या घेतल्या, पण आता अजून कोणत्या पाहिजे ते तुम्ही सांगा. आता आपण टाइम वेस्ट न करता काय करूयात, डायरेक्ट सुरू करूयात आपल्या टॉपिकला. ओके, बघा सुरुवातीला आपण काय करूयात, महाराष्ट्रासंबंधी ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या डिस्कस करूयात. त्याच्यामध्ये बघा पहिली घडामोडी काय आहे, देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव कोणते आहे. कोणते, ते महाराष्ट्रातले असणार आहे, बरोबर. महाराष्ट्राच्या छताखाली बघतोय, तर मग महाराष्ट्रातलं कोणतं गाव आहे, हे सातनवरी नावाचं गाव आहे, जे नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. मग आता स्मार्ट इंटेलिजंट गाव काय, मी तुम्हाला पहिले सांगितलं, आराधुरा बघायचा नाही, पण तरी सांगून देतो तुम्हाला. स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणजे काय, की तिथं सगळ्या गोष्टी काय होणार आहेत, स्मार्ट पद्धतीनं चालणार आहे त्या गावामध्ये. एक तर तुमच्या पाण्याच्या टाकीतलं पाणी असो, टॅप वॉटर असणार, स्वच्छतेसाठी असणार, वेगवेगळ्या डिस्प्लेस असणार तुम्हाला माहिती देण्यासाठी. तर जेवढ्याही घडामोडी शिक्षणाच्या संबंधित ज्या काही स्मार्ट गोष्टी अप्लाय करता येईल, तर त्या ह्या सातनवरी गावात बघा, सातनवरी गावात काय केलेलं आहे आपण, म्हणजे तिथे इम्प्लिमेंट केलं आहे. आणि ते काय झालं आहे, भारतातील, महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव झालेलं आहे. म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आपला क्रम सुद्धा असाच आहे, पहिले महत्त्वाच्या, देन नंतर कमी महत्त्वाच्या घडामोडी आपण घेणार आहोत. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ बघा, AI विद्यापीठ कुठे होणार आहे, महाराष्ट्रात. कुठे होणार आहे, पनवेलमध्ये होणार आहे, बरोबर. मुंबईजवळ जे पनवेल आहे ना, तिथं पहिलं AI विद्यापीठ होणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे बघा, महाराष्ट्रासंबंधी कोणतीही असो पहिले, आता जर पहिलं तुम्हाला पुस्तकाचं गाव म्हटलं काय येते, भिलार नावाचं येते. पहिले तुम्हाला मधाचं गाव म्हटलं तर कोणतं येते, मांघर येते, बरोबर. मग अशाच श्रेणीमध्ये तुम्हाला पहिले गुलाबाचे गाव जर विचारलं, ते काय येणार, पारपार नावाचं आहे. पारपार नावाचं म्हणजे गुलाबाला मिळवण्यासाठी आपल्याला पार करावं लागतात, बरोबर. काटांना पार करावं लागते आणि तेव्हाच फूल आपल्याला मिळते. ते महाबळेश्वरमध्ये आहे पारपार नावाचं घर, सातारा जिल्ह्यात, महाबळेश्वर जिल्ह्यामध्ये पारपार या गावी गुलाबाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र कुठे आहे, छत्रपती संभाजीनगर, बरोबर. पूर्वीचं औरंगाबाद, जे आता संभाजीनगर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील पहिले ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र, तिथं ड्रोन निर्मिती होणार आहे, कुठं, संभाजीनगरमध्ये. महाराष्ट्रातील पहिले सोलर गाव बघा, कशेळी नावाचं गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तिथे काय होणार आहे, सोलर गाव आहे. म्हणजे काय, तर मोस्ट ऑफ द ठिकाणी म्हणजे सगळे सोलर तिथे बसवण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील पहिले हेलिपोर्ट हा बघा. आता वर्ड थेरपी कशी काम करते, इथं ट्रिक्स नाही लागत आणि लॉजिक्स पण नाही लागत आणि मला सांगण्याची गरज पण नाही लागत. बघा, हेलिपोर्ट म्हणजे काय असते, की जिथे हेलिकॉप्टर्सची म्हणजे लँडिंग होईल आणि तिथून उडणार, जसं विमानाचं असते, एरोप्लेनचं विमानतळ, तशा पद्धतीनं हेलिपोर्ट असते. असं हेलिपोर्ट कुठं होणार आहे, हडपसरमध्ये होणार आहे, पुणे येथे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी रिक्षाचालक, पहिल्या ट्रान्सजेंडर रिक्षाचालक कोण आहेत, करीना आडे आहे. ठीक आहे. भारताचे पहिले ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर GCC धोरण लागू करणारे कोणतं राज्य, म्हणजे कोणती बँक ठरलेली आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही पहिली बँक ठरलेली आहे. ठीक आहे. बघा, अशाच पद्धतीनं तुम्ही काय करा, आता मी तुम्हाला जेवढे पॉईंट सांगितले एकदा डिक्टेट करा. गुलाबाचे गाव पारपार महाबळेश्वरमध्ये. त्याच्यानंतर ड्रोन निर्मितीचे समूह कुठं होणार आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. सोलर गाव पहिलं कशेळी रत्नागिरी मधलं. हेलिपोर्ट कुठं होणार आहे, झालं, इथं लिंकच लावला मी, ह पासून हडपसर पुणेमध्ये होणार आहे. ट्रान्सजेंडर रिक्षाचालक करीना आडे आणि GCC धोरण लागू करणारी पहिली बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बरोबर. मग अशा पद्धतीने 2-3 वेळा वाचलं, राहिलं लक्षात. सातनवरी काय आहे, पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव आहे. महाराष्ट्रातलं नाही म्हणत मी, भारतातील म्हणतोय. ओके. भारतातील पहिले महिलांसाठी स्वच्छ स्ट्रीट फूड हब सुरू करणारं काय म्हणता येईल त्याला ठिकाण कोणतं आहे, माऊली, जे कांदिवलीमध्ये. कांदिवली कुठे येते, मुंबईमध्ये येते. ठीक आहे. महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानगृहाचे बघा, अशा प्रकारचा आगळा वेगळा आपण उपक्रम केलेला आहे, की ज्या आता स्लम एरियामध्ये महिला असतात त्यांना त्या सोयी नसतात उपलब्ध. मग तशा प्रकारे आपण काय केलं, फिरत्या स्वरूपाचं, म्हणजे जिथे
बसमध्ये ते लागून असणार स्नानगृह, तिथे तुम्ही ठेवा आणि त्याचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे, ते सुद्धा कांदिवली येथे सुरू करण्यात आलं आहे प्रायोगिक तत्वावर. भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम म्हणजे काय, तर पाण्याखालचं म्युझियम कुठं आहे, तर सिंधुदुर्गमध्ये आहे. बघा, अंडर वॉटरवाल्या ज्या पहिल्या घडामोडी आहे ना, पश्चिम बंगालमध्ये मागच्या वर्षी भरपूर झालेल्या आहे, पण त्या डिस्कस करूयात. पण सध्या लक्षात ठेवा, अंडर वॉटर म्युझियम आहे, बरोबर, संग्रहालय कुठे आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे. भारतातील सौर ऊर्जेने संपूर्ण वीज मागणी पूर्ण करणारा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हे प्रिडिक्शन समजा माझंवालं, की जर तुम्हाला आयोगानं उचलायचा असेल प्रश्न तर इथे उचलणार. भारतातील सौर ऊर्जेने संपूर्ण वीज मागणी पूर्ण करणारा म्हणजे असा जिल्हा कोणता, दीवनं काय केलेलं आहे, दीव जिल्ह्यानं काय केलेलं आहे की जी वीज मागणी आहे प्रत्येक घरामधली, ती मागणी सरकारने त्यांना सोलर थ्रूच पूर्ण केली आहे, सौर ऊर्जेच्या थ्रूच पूर्ण केलेली आहे. असा पहिला जिल्हा झालेला आहे भारतातील, म्हणतोय मी, महाराष्ट्रातील नाही म्हणत, म्हणून इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तो कोणता जिल्हा आहे, तो दीव जिल्हा आहे. याला मोस्ट IMP प्रेडिक्शन करून ठेवा. सहकारी संस्थांचे पहिले क्षेत्रीय कार्यालय कुठे आहे, पुणेमध्ये आहे. ठीक आहे, भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर मुंबईत आहे. भारताच्या पहिल्या क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूटची स्थापना मुंबईमध्येच करण्यात आलेली आहे. हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय, बघा, नागपूरमध्ये मोस्ट ऑफ द घडामोडी ज्या होतात ना, त्या डिफेन्स रिलेटेड होतात आणि डिफेन्स रिलेटेड होतात किंवा ट्रान्सपोर्टिंग रिलेटेड तुम्हाला मोस्ट ऑफ द ज्या दिसणार आहेत घडामोडी. हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय कुठे, नागपूर येथे. भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे, बघा, आता तुम्ही मूवीमध्ये बघत असणार स्वित्झर्लंड, स्वीडनमध्ये, की रोडवर ट्रेना चालतात हळूहळू, बरोबर. अशा प्रकारचा आगळा वेगळा जो प्रयोग आहे, आगळा वेगळा म्हणजे त्या देशामध्ये तो नवीन नाही आहे, पण आपल्यासाठी तर नवीन आहे ना. असा प्रयोग नागपूरमध्ये केलेला आहे. डबल डेकर म्हणजे आपल्या इथे एक पूल, त्यावर पूल आणि त्याच्यावरती मेट्रो, तर अशा प्रकारचा आपण काय केलेलं आहे, नागपूरमध्ये सुरू केलेलं. म्हणजे नागपूर काही ना काही, जे नितीन गडकरींचा मतदारसंघ आहे, तिथं काही ना काही त्यांचा उपक्रम चालूच असते. अशा प्रकारे आपण काय सुरू केलेलं आहे, रोड ट्रेनचे उद्घाटन केलेलं आहे. कशावरचं, रोडवरची. महाराष्ट्र राज्यातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था सुद्धा नागपूरमध्ये आपण स्थापन केलेली आहे. ठीक आहे, हे झाल्या महाराष्ट्र संबंधी घडामोडी. अजून काही आहे ते आपण बघूयात. ठीक आहे, बघा, गुगल क्लासरूम सुरू कर. आता काय डायरेक्ट वन लाईनर बघूयात. आता ते झालं, काय झालं की कुठेतरी जिल्ह्याचा समावेश होता म्हणून आपण तशा पद्धतीने बघितलं. आता महाराष्ट्र संबंधीच आहे, पण तो डायरेक्ट गुगल क्लासरूम सुरू करणारे देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र. गुन्हे सिद्धीकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, बघा, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे, महाराष्ट्र आहे. गुन्हे सिद्धीकरिता डबल झालं. ठीक आहे, 3 वेळा झालं, म्हणजे खूप महत्वाचंच आहे. बघा, हे 2-3 ठिकाणी घडामोडी आले असणार, मे बी चुकीने हे झालेलं आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन एकच न्यूज आहे, कुठे झालंय, महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय. भारतामध्ये जहाजबांधी धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणतं, महाराष्ट्र. पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे पहिले राज्य, असं आजपर्यंत झालेलं नाही आहे की जे पशुपालन असते, जे मेंढी पालन असते, शेळ्या पाळतात लोक, त्यांना कशाचा, कृषी व्यवसायाचा दर्जा दिला. आता मग हे कृषी व्यवसायाचा दर्जा दिल्यानं काय होणार आहे, जे पशुपालक आहेत त्यांना ज्या कृषी संबंधित योजना असतात त्याचा लाभ घेण्यास मदत होणार आहे, बरोबर. त्यांना जे अनुदान मिळते ते अनुदान सुद्धा मिळू शकेल. म्हणून महाराष्ट्र सरकारने काय केलं आहे, पशुपालनाला काय केलेलं आहे की कृषी व्यवसायाचा दर्जा दिलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे लेटेस्ट मधली न्यूज आहे. ओके, एलन मस्कच्या स्टारलिंक सोबत, आता स्टारलिंक काय आहे, स्टारलिंक नावाची एक त्यांची कंपनी आहे. ते काय करते की भविष्यामध्ये आता काय होते की आपण जेव्हा कॉलवर बोलतो तेव्हा सिम टाकावं लागते, त्याच्यानंतर आपण तिथं नेटवर्क पाहिजे, त्यानंतर आपण एकामेकाशी संभाषण करू शकतो. पण तो स्टारलिंकचा एक प्रोजेक्ट आहे, बरोबर. त्यांनी काय केलं, भरपूर सॅटेलाइट्स लॉन्च केलेलं आहे स्टारलिंक्स नावाच्या कंपनीने. कोणाची आहे ते, एलन मस्कची आहे, बरोबर. तर त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून काय होणार आहे, तुमच्याजवळ सिमची आवश्यकता पडणार नाही, काहीच नाही. एक सबस्क्रिप्शन घ्या आणि तुम्ही कोणत्या जंगलामध्ये असू द्या, कोणत्याही ठिकाणी असू द्या, तुमच्याजवळ ते स्टारलिंकचं सबस्क्रिप्शन असणार, तुम्ही कॉल लावला तुम्हाला डायरेक्ट कॉल करता येणार, बरोबर. तर अशा पद्धतीने स्टारलिंक सोबत करार केलेला आहे. महाराष्ट्र भारतातील सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार म्हणजे आता तुम्हाला तिथे नेटवर्कची आवश्यकता लागणार नाही, कोणत्या जिओची, एअरटेलची ना, तुम्हाला तिथे इंटरनेटची आवश्यकता, ऑब्विसली सिम नसलं तर इंटरनेट नसणारच आहे, बरोबर. पण भारतातील सॅटेलाइट
इंटरनेट सेवा म्हणजे सॅटेलाईटच्या थ्रू तुम्हाला आता कॉल करता येईल, इंटरनेट वापरता येईल, याच्यासोबतचा करार करणारा हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचा देश झालेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने समृद्धी महामार्गावरील राज्यातील पहिले ॲग्रो लॉजिस्टिक हब पूर्ण केले आहे. ठीक आहे, कोणी? महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने. भारतातील पहिले AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी महाराष्ट्र शासनाने वडधामना नागपूर येथे सुरू केलेलं आहे. बघा, AI आधारित पहिली अंगणवाडी कुठे आहे? वडधामना, जे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिल्या काचेचा पूल, बघा दोन काचेचे पूल आहे. एक तुम्हाला मागच्या पेपरमध्ये येऊन गेला की काचेचा पूल कुठे आहे, गट कला आला होता मुख्य परीक्षेला, तो होता कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये, भारतातील. पण इथं म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कुठे? सिंधुदुर्गमध्ये आहे. कुठे? वैभववाडी तालुक्यामध्ये. तेही कोणत्या? नापणे धबधब्यावर. प्रश्न इथे येईल तुम्हाला की महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्यावर बांधण्यात आलेला आहे? नापणे नावाच्या धबधब्यावर बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे. मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने ATM बसवले. बघा, आता एखादा स्मार्ट विद्यार्थी असेल तर विचार कसा करेल? बरोबर, विचार कसा करेल की ही एक घडामोडी आहे. कोणती? मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने ATM बसवलेलं आहे. बरोबर, अशी पहिली ट्रेन आहे. कोणती? पंचवटी एक्सप्रेस. पहिला प्रश्न इथं बनला. किती प्रश्न बनतात बघा. पहिली अशी ट्रेन आहे त्या धावत्या ट्रेनमध्ये ATM बसवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ती पंचवटी एक्सप्रेस आहे. ती पंचवटी एक्सप्रेस कुठून तर कुठपर्यंत धावते? मुंबई ते मनमाडपर्यंत धावते. तर ठीक आहे, दुसरा प्रश्न झाला. कोणत्या बँकेने बसवलेला आहे? तर बँक ऑफ महाराष्ट्राने बसवलेला आहे. 3 प्रश्न झाले. मग तुम्हाला एकाच सेंटेन्समधून 3 डेटा स्टोअर करता आला पाहिजे. पहिली धावती ट्रेन जिथे ATM बसवण्यात आला आहे ती कोणती आहे? पंचवटी एक्सप्रेस. कुठून तर कुठपर्यंत धावते विचारलं तर मुंबई ते मनमाड. आणि कोणत्या बँकेने ते ATM बसवलं आहे? तर बँक ऑफ महाराष्ट्र. लक्षात आलं का? महाराष्ट्र संबंधी आहे, बँक ऑफ महाराष्ट्राने ATM बसवलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही फोड करता आली पाहिजे तुम्हाला एखाद्या सेंटेन्सची, एखाद्या टॉपिकची. भारतातील पहिला सहकारी तत्वावरील CNG बायोगॅस प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सुरू झाला. कुठं झाला सुरू? कोपरगाव येथे झाला सुरू. काय झाला सुरू? बायोगॅस प्रकल्प. बरोबर, CNG बायोगॅस प्रकल्प. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला केंद्र सरकारकडून परदेशी देणगी नियम कायद्याअंतर्गत परवानगी मिळवणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला. बरोबर, कोणाला? वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला. ठीक आहे. महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्ह्यातील म्हसाळा तालुक्यातील सावर येथे पहिले शासकीय युनानी कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे कॉलेज उर्दू माध्यमातून युनानी औषध अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, युनानी म्हणजे काय? एक फील्ड आहे मेडिकल मधली. बरोबर, त्याच्या संबंधी पहिलं कॉलेज सुरू केलेलं. कुठं सुरू केलेलं? रायगड जिल्ह्यात सावर या गावी. ठीक आहे. बघा, आता आपण काय करूयात, यानंतर बाकीच्या ज्या इतर राज्यासंबंधी घडामोडी डिस्कस करूया. त्या अगोदर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो की तुम्हाला जर अशाच पद्धतीचं कंटेंट पाहिजे असेल तर आपल्या ग्रीन बुकमध्ये असते. बरोबर, मंथली आपण द्विमासिक करत असतो, म्हणजे 2 महिन्यांनी एक ग्रीन बुक टाकत असतो. तर आपण काय केलं, जवळपास 5 ग्रीन बुक झालेले आहे अवेलेबल आपल्या ह्या ॲपमध्ये, कोर्समध्ये. तर तुम्ही फक्त एक नोव्हेंबर डिसेंबरचे राहिलेले 31 डिसेंबरला ते अवेलेबल होऊन जाईल. आता तुम्ही वार्षिक वगैरे वाचता, वार्षिकी वाचण्यापेक्षा तुम्ही जर द्विमासिकला जर प्रिफर केलं तर तुमची एक पण घडामोडी चुकणार नाही. आणि आपण याच्यात फाफाट पसारा दिला नाही, टू द पॉईंट कंटेंट दिलेला आहे. आणि त्याच्यासोबत 2025च्या ज्या घडामोडीवाली जे वार्षिक आहे ते सुद्धा तुम्हाला ह्या फीजमध्ये काय 100 रुपयाची फी आहे. ह्या सगळ्या 6 मासिक आणि ही वार्षिकी सुद्धा मिळून जाईल. तुम्हाला जर पाहिजे असेल ॲपवर जा आणि तिथून हा कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट ज्या घडामोडी आहेत ते बघूयात, इतर राज्यासंबंधी पहिल्या घडामोडी. आता याचा आपण पॅटर्न कसा ठेवलेला माहिती आहे का? ह्या सगळ्या घडामोडी केरळच्या अंडरमध्ये झालेल्या आहे. मग आपण वारंवार लिहत नाही बसलो केरळ राज्याशी संबंधित आहे, केरळ 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 केरळ. ठीक आहे, तो बॉक्स दिलेला आहे मी तुम्हाला. म्हणजे ह्या ज्या घडामोडी या सगळ्या इथं काय करायचं, फक्त तुम्हाला केरळ लिहायचे आणि मी जे आता फक्त सांगतोय ते तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. दॅट्स इट. ज्या कीवर्ड्स आहेत त्या महत्त्वाच्या आहे. केरळ हे भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य बनलेलं आहे. म्हणजे बघा, साक्षर डिजिटल अशा गोष्टी आल्या तर मोस्ट ऑफ द तुम्ही केरळकडे जायचं. ऑनलाईन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे, ऑनलाईन परमनंट अदालत सेवा. ठीक आहे, कोण?
केरळ. जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य केरळ झालेलं आहे. डिजिटल साक्षरता प्राप्त, हेच सांगितलं मी तुम्हाला, 100% जी डिजिटल साक्षरता आलेलं आहे. भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त जे झालेलं राज्य आहे ते कोणतं आहे? केरळ आहे. सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील, बघा अशा प्रकारच्या ज्या न्यूज आहेत त्या तुम्हाला तिकडच्या देशामध्ये ऐकायला येत असं, कोणते? स्वीडन झालं, त्याच्यानंतर नॉर्वे, डेन्मार्क किंवा व्हिएतनाम वगैरे. तर आता असं भारतामधलं पहिले कोणतं राज्य झालंय की सन्मानाने मरण्याचा अधिकार देण्यात आलेला, ते कोणतं झालंय? केरळ. सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य कोणते आहे? आता यांना काय होणार आहे बघा, एका जागी लिहिलं. आता लिंक कसं करता येईल तुम्हाला? 100% डिजिटल साक्षर, बघा साक्षर, गरिबी, ह्या ज्या रिलेटेड टर्म्स आहे, ऑनलाईन, इंटरनेट, ह्या पण केरळ संबंधी लक्षात ठेवायच्या. कोणते कोणते वर्ड सांगितले बघा? साक्षर, साक्षर असले तर काय असते? माणूस गरिबी मुक्त असते, ठीक आहे. त्याच्यानंतर डिजिटल, इंटरनेट, हे कीवर्ड्स आहेत तुमचे. हे कीवर्ड्स तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम म्हणतो. असं होऊ शकते एखाद्या केसमध्ये दुसऱ्या राज्याचं नाव येऊ शकते, पण मोस्ट ऑफ द बघा, डिजिटल साक्षर, ठीक आहे. ऑनलाईन, इंटरनेटशी संबंधित आहे, ऑनलाईन परमनंट लोक अदालत, जैवविविधतेची नोंद करणारा, त्याच्यानंतर गरिबीमुक्त, सन्मानाने मरण्याचा अधिकार, इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारा पहिले राज्य भारतातील केरळ. बरोबर. अशा पद्धतीने लिंक व्हावं म्हणून आपण एकाच जागी दिलेलं आहे, आणि अशा पद्धतीचं पॅटर्नवालं तुम्हाला कंटेंट कुठंच मिळणार नाही. मग आपण कंटेंटवर भर देतोय, याचा तुम्ही फायदा घ्या आणि त्या वर्कशीटमध्ये नोट डाऊन करा. सौर ऊर्जेवरील पहिली बोट, बघा कोणती? आदित्य नावाची जी बोट आहे, सौर ऊर्जेवरील पहिली बोट केरळ राज्याने सुरू केली. 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण देणारे आणि तेही बंधनकारक करणारा राज्य कोणतं आहे? केरळ. देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळच आहे. महिला संबंधी मोस्ट ऑफ द घडामोडी त्यांच्याच याच्यात होतात, पण आंध्र प्रदेशला प्रिफर करतो आपण. पण सध्या इथं लक्षात ठेवा टुरिस्ट, बरोबर. टुरिस्ट का बरं? कारण की तिथं साक्षर आहे लोक, डिजिटली सगळ्या गोष्टी तिथं 100% डिजिटल झालेलं आहे, आणि तिथे त्याच्यामुळे महिलांना टुरिस्ट फ्रेंडली राज्य म्हणून पण केरळने घोषित केलेलं आहे. केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करणारे केरळ भारतातील पहिले राज्य झालेलं आहे, ठीक आहे. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची मासिक पाळीची रजा, बघा 1 दिवसाची मासिक पाळीची रजा देणारं कोण आहे? देशातील पहिले राज्य केरळ आहे, बरोबर. आता एक मासिक पाळी संबंधीनं सिक्कीम सुद्धा राज्य आहे. मग आपण जेव्हा सिक्कीमचा येईल तेव्हा मग सिक्कीममध्ये तुम्हाला सांगतो. ते उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे सिक्कीमसाठी, ठीक आहे. सध्या इथं 1 दिवसाची मासिक पाळीची रजा देणारा राज्य कोणता आहे? केरळ आहे. बघा आता आंध्र प्रदेश, ई कॅबिनेटचा वापर करणारा पहिला राज्य आंध्र प्रदेश. जनसुरक्षा कायदा करणारं राज्य आंध्र प्रदेश. पहिले ग्रीन हायड्रोजन हब असो, भारतातील पहिल्या ट्रान्समीडिया राज्य शहराची घोषणा क्रिएटर्स लँड आंध्र प्रदेशनेच केलेलं आहे. भारतातील पहिली सागरी किनारपट्टीवरील ताप विद्युत प्रकल्प NTPC सिम्ह्याद्री नावाची जी काय म्हणता येईल त्याला, किनारपट्टीवरील ताप विद्युत प्रकल्प कोणी केलाय? आंध्र प्रदेशनेच केलाय. व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे, आणि त्या प्रशासन सेवाच्या त्या चॅटबॉटचं नाव काय? मनमित्र आहे. म्हणजे मनमित्र नावाचा एक चॅटबॉट आहे, त्याच्यावर तुम्हाला आंध्र प्रदेशच्या जेवढ्या योजना असतील किंवा नवीन अपडेट्स असतील सरकार रिलेटेड त्या तुम्हाला इथे मिळून जातात. कशावर? मनमित्र नावाचा जो चॅटबॉट आहे व्हॉट्सॲपचा त्याच्यावर, ठीक आहे. पंजाब राज्यासंबंधी बघूयात. निकोटीनवर बंदी. आता पंजाबमध्ये तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ द केसेस कशाच्या असतात? त्या तुम्हाला ड्रगवाल्या दिसतात, कारण की पाकिस्तान, अफगाणिस्तान तिथून काय होतात? ड्रगचा सप्लाय होतात. म्हणून अशा ज्या न्यूज आहेत तुम्हाला इथेच दिसणार आहे. निकोटीनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य. मृदा स्वास्थ्य कार्ड, शेतकरी तिथे सगळ्यात जास्त म्हणजे संपन्न आहे. मृदा स्वास्थ्य कार्ड त्यांच्यासाठी सुरू केलं पंजाब सरकारने. विधानसभेच्या कार्यवाहीचे संकेत भाषेत प्रक्षेपण करणार. संकेत भाषेत म्हणजे काय? जे आता मुख्यबहिरे लोक असतात, डीफ लोक म्हणतात आपण त्यांना हातवाऱ्या पद्धतीनं ज्या गोष्टी आहे विधानसभेच्या कार्यवाहीचे, बरोबर, विविध भाषेमध्ये सांगितलं जाते विधानसभेमध्ये जे कार्यवाही होते, तसंच एक संकेत भाषा असतात. त्या संकेत भाषेमध्ये ते काय करण्यात आलं आहे? सुरू करण्यात आलेलं आहे. असं करणार राज्य कोणतं आहे? पंजाब राज्य आहे. पंजाबमध्ये भारतातील पहिल्या लाकडी गुरुद्वारा, आता गुरुद्वारा पंजाब ते लक्षात ठेवण्याची गरज. नाव कोणतं आहे? श्री नानक निवासी आहे. पंजाब राज्य स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारे पहिले राज्य झालेलं आहे. बघा तुम्हाला अजून एक सांगतो केरळबद्दल.
स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे राज्य कोणतं? केरळ. ते कोणतं? सी स्पेस नावाचं होतं. कळलं का? सी स्पेस नावाचं जे OTT प्लॅटफॉर्म, OTT म्हणजे काय? ज्यावर हे प्राईम व्हिडिओ झालं, त्याच्यानंतर नेटफ्लिक्स झालं, तशा प्रकारचं OTT प्लॅटफॉर्म केलं सी स्पेस. कोणी केलेलं आहे? केरळनी केलेलं आहे. बरोबर. तशाच प्रकारची एक न्यूज आहे, सर्च इंजिन म्हणजे गुगल वगैरे सारखं असं करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? पंजाब आहे. पंजाब राज्याने विधानसभेत सांकेतिक, हे डबल झाला पॉईंट. ठीक आहे, आला का लक्षात तुमच्या? पंजाब रिलेटेड. निकोटीनवर बंदी, मृदा स्वास्थ्य कार्ड काढणारे, सांकेतिक भाषा वापरणारे विधानसभेत, लाकडी गुरुद्वारा, श्री नानक निवास, त्याच्यानंतर सर्च इंजिन स्वतः सुरू करणारे, अशा पद्धतीच्या घडामोडी पंजाब संबंधी आहेत. पहिल्या गुजरात. आशियातील पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय हे वडनगर येथे सुरू करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय सहकार म्हटलं तर तुम्हाला आठवलं पाहिजे, मोठा भाई अमित शहा. कुठे? गुजरात. सहकारी विद्यापीठ. भारताचे पहिले सहकार मंत्री आहेत कोण? अमित शहा, जी सध्या स्थितीत भारताचे गृहमंत्री सुद्धा आहे. भारतामध्ये सर्वप्रथम आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग सुरू करणारे राज्य गुजरात. क्रूज मिशन भारत यामध्ये सहभागी होणारे राज्य कोणतं आहे? गुजरात आहे. स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केलं, त्याचं नाव काय? इनलँड मँग्रोव्ह गुनेरी नावाचं हे एक काय आहे? वारसा स्थळ आहे. जैवविविधता वारसा स्थळ, लक्षात ठेवा, स्टार मार्क करायला. इनलँड मॅनग्रोव्ह गुनेरी अशा पद्धतीचे स्थळ आपल्या इथं घोषित केल्या जात नाही. एकूण किती स्थळ आहे? वारसा स्थळ आपल्या इथं आता सध्या 44 आहे. बरोबर. 44 कोणतं आहे? महाराजांचे 12 किल्ले. बरोबर. त्याबद्दल पण डिस्कस नंतर करूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. बरोबर. 12 किल्ल्यांना काय केलेलं आहे? वारसा स्थळांचा दर्जा दिलेला आहे. तो एक आता गणल्या जाणार वारसा स्थळामध्ये. अगोदर 43 होते, आता एक झाले. आता असे एकूण 44 झालेल्या आहेत जागतिक वारसा स्थळांची संख्या भारतामधले. तर जैवविविधता वारसा स्थळ हे स्वतः एका राज्यानं सुरू केलं गुजरातने. कोणता? इनलँड मॅंग्रोव्ह गुनेरी. लोथल येथे देशातील पहिले राष्ट्रीय सागरी वारसा संकुल उभारण्याचे काम सुरू झालेलं आहे. बघा आता तुम्ही अंडरलाईन काय करायचं माहिती आहे का? हे नाव करायचं. लोथल झालं, त्याच्यानंतर जैवविविधता, नंतर इनलँड मॅंग्रोव्ह झालं, क्रूज मिशन. मग याच्यावरच फोकस करा. माहीत आहे गुजरातमधलं आहे, मग त्या फक्त कीवर्डवर फोकस करायचा. गुजरातमधील गुनेरी गाव हे देशातील पहिले, तेच रिपिटेशनमध्ये. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात. कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारा, बघा आता क आणि क, कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण देशातील पहिले राज्य कर्नाटक. भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन तयार करणारे कर्नाटक. आरोग्य अदालत, बघा महत्वाचं आहे, आरोग्य अदालत. एक लोक अदालत होतं. कोणतं लोक अदालत होतं? कोणतं होतं लोक अदालत? बघा ऑनलाईन परमनंट लोक अदालत. बरोबर. केरळ राज्याने सुरू केलं ऑनलाईन. बरं का, परमनंट लोक अदालत म्हणजे कोणतेही प्रॉब्लेम्स येऊ द्या अदालतीला, तिला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नोंदवू शकता. आणि आता काय केलेलं आहे कर्नाटक राज्याने? काय केलं आहे? आरोग्य अदालत केलेलं आहे ऑनलाईन. केरळने तुम्हाला सांगितलं इंटरनेट संबंधी सगळ्या केरळला. आणि आरोग्य अदालत म्हटलं तो काय येणार तुमच्यासमोर? कर्नाटक हे राज्य येणार. ग्रामीण रस्त्यावरील पुरातन वास्तू सर्वेक्षण पूर्ण करणारे राज्य कोणतं आहे? आणि आपलं कर्नाटक आहे. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय. ते कोणतं प्राणी संग्रहालय? बन्नरघट्टा बायोलॉजिकल पार्क. बन्नरघट्टा बायोलॉजिकल पार्क हे कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे की सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं प्राणी संग्रहालय आहे. मोस्ट IMP आहे, लक्षात ठेवा. वाचल्याच आपल्याला एखादी गोष्ट लक्षात येते की किती इम्पॉर्टंट आहे बा म्हणून. असं प्राणी संग्रहालय की जे पहिल्यांदा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे. सामाजिक न्यायावर नुकतेच प्रकाशित इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 नुसार न्यायदानात कर्नाटक हे पहिल्या क्रमांकावर झालेलं आहे. ओके. नवी दिल्ली. आता नवी दिल्ली ह्या शहरासंबंधित ज्या पहिल्या घडामोडी झाल्या त्या बघूयात. ई वेस्ट रिसायकलिंग इको पार्क, ई कचरा पार्क, भारतातील पहिला हेलिपोर्ट रोहिणी हेलिपोर्ट नावाचा. ठीक आहे, नवी दिल्ली येथे आहे. भारतातील महाराष्ट्रातील म्हटला तर कुठे येणार? हडपसरमध्ये येणार. पहिला हेलिपोर्ट महाराष्ट्रातला कुठे येणार? हडपसरमध्ये, महाराष्ट्रातील. हे बघा असे कन्फ्युजिंग पॉईंट तुम्हाला पिक करता आले पाहिजे. आणि
जर भारतातील म्हटलं तर नवी दिल्लीमध्ये रोहिणी हेलिपॉड. भारतातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक नवी दिल्ली येथे. ई रेशन कार्ड वितरित करणारे, ई रेशन म्हणजे आतापर्यंत तुम्हाला फिजिकल कार्ड राहायचं, BPL पांढरं कार्ड पिवळं कार्ड, बरोबर. आता तुम्हाला ई रेशन कार्ड वितरित करणारे नवी दिल्ली. सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाचे आयोजन नवी दिल्ली येथे. संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा, देशातील पहिली विधानसभा जे सौर ऊर्जेवर चालते. बघा सौर ऊर्जे संबंधित किती घडामोडी झाल्या लक्षात ठेवा. एक आपण पाहिला की वीज मागणी पूर्ण करणारे म्हणजे सौर ऊर्जेद्वारे पूर्ण करणारे जिल्हा कोणता आहे, तो होता दीव जिल्हा होता महाराष्ट्रामधला, बरोबर. त्याच्यानंतर अजून एक विधानसभा आपण बघितली की सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणती आहे, आपली नवी दिल्ली आहे. ठीक आहे. अजून विधानसभा संबंधी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी की सांकेतिक भाषेमध्ये विधानसभा मध्ये म्हणजे ट्रान्सलेशन वगैरे करणारा कोणता सांकेत भाषामध्ये, ते आहे पंजाब राज्य. ठीक आहे. प्रकृती नावाने ओळखली जाणारी पहिली आंतरराष्ट्रीय कार्बन मार्केट परिषद कुठं झाली, नवी दिल्ली येथे झाली. काय नाव होतं त्याचं, प्रकृती नाव होतं. ठीक आहे सर. आता कोणत्या शहराविषयी बघू, राज्याविषयी बघू, उत्तर प्रदेश. भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर, लक्षात ठेवा कोणतं, ग्रीन डेटा सेंटर बद्दल बोलल्या जात आहे. भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्लांटचे उद्घाटन उत्तर प्रदेशमध्ये. भाषांतर सेवा सुरू करणारे पहिली बघा आलं विधानसभा. अजून भाषांतर सेवा, सांकेतिक भाषा म्हटलं तर पंजाब, भाषांतर सेवा म्हटलं तर उत्तर प्रदेश. भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रकल्प हे झालेला आहे. काही गोष्टी रिपीट्स आहे. ठीक आहे. भारतातील पहिल्या कलाग्राम उत्तर प्रदेश येथे बांधण्यात येणार आहे. कलाग्रामची रचना भारताच्या परंपरेने एक संवेदी प्रवाह देण्यासाठी केलेला आहे. ठीक आहे. कलाग्राम विषयी काही जर आलं तुम्हाला तर उत्तर प्रदेश मारता तुम्ही. ठीक आहे. बिहार इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे. GCC धोरण म्हटलं तर महाराष्ट्र आणि इथेनॉल म्हटलं तर बिहार. मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली, लेटेस्ट न्यूज आहे. 10वे जे मुख्यमंत्री झाले आहे कोण, नितीश कुमार, त्यांच्या ही जी विधानसभा निवडणूक झाली ती ई मतदान प्रणालीने पहिल्यांदा कुठं प्रयोग केला, बिहारमध्ये केला. बिहार विधानसभेत EVM वरील उमेदवार माहिती पत्रिकेतील प्रथमच उमेदवारांचे रंगीत छायाचित्रे छापण्यात आलेले आहे, बरोबर. पहिले ब्लॅक अँड व्हाईट राहायचं, आता रंगीत छायाचित्र छापण्यात आलेलं आहे. सध्या विधानसभा जी झाली ना बिहार निवडणूक त्याच्यामध्ये झालेल्या घडामोडी आहे. ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अपेडा चे प्रादेशिक कार्यालय बिहार राज्यामध्ये स्थापन करण्यात आहे. अपेडा कशा संबंधी आहे, कृषी संबंधी एक संस्था आहे. ओके. त्याचं मुख्यालय कुठं स्थापन करण्यात आलं आहे, बिहारमध्ये करण्यात आलं आहे. तामिळनाडू संबंधी समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन. सर हा प्रश्न येऊन गेलेला, हो तेच तर म्हणतो. अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न आले तर चुकायला नको ना. या लेक्चरमध्ये तर 100% तुमचे 2 प्रश्न लपलेले आहे. ते आता तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे कशा पद्धतीनं गोष्टी न्यायच्या आहेत. शेवटपर्यंत टिकून जा, सगळ्या घडामोडी होणार आहे. पहिला बघा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. भारतातील पहिले कुठं, कन्याकुमारी जे आहे तामिळनाडू मधलं, तिथे पहिला काचेचा पूल बांधण्यात आलेला आहे. भारतातील पहिले हॉर्नबिल पक्षी संवर्धन. आता बघा हॉर्नबिल उत्सव जर म्हटला तर तुम्ही नागालँडकडे जाता, परंतु हॉर्नबिल संवर्धन, हॉर्नबिल नावाचा पक्षी जो आहे त्याचं संवर्धन केंद्र कुठे आहे तर तामिळनाडूमध्ये. भारतातील पहिला काचेचा पूल सांगितलंच मी तुम्हाला, कन्याकुमारी येथे. ठीक आहे. राजस्थान संबंधी बघा, होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारं राजस्थान, रस्ता सुरक्षा कृती योजना सुरू करणारं राजस्थान, आरोग्य हक्क कायदा लागू करणारा राजस्थान, पहिल्या अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषदेचे आयोजन करणारा राज्य कोणतं आहे तर ते आहे राजस्थान. ठीक आहे. लक्षात आलं का. होमिओपॅथी विद्यापीठ, रस्ता सुरक्षा कृती योजना, आरोग्य हक्क कायदा आणि ट्रान्सजेंडर परिषद राजस्थान. आता कसं पाठ करायचं पुन्हा एकदा सांगतो. डिस्कशन करता तुम्ही 4-5 विद्यार्थी बसून, मग काय करायचं, हा डेटा घ्यायचा, ही वर्कशीट घ्यायची, बरोबर. ही वर्कशीट पकडायची, तुम्ही जी फिल केलेलं आहे लास्ट मुमेंटला काय करायचं, जे अंडरलाईन केलेल्या गोष्टी आहे, होमिओपॅथिक विद्यापीठ, रस्ता सुरक्षा कृती योजना, आरोग्य हक्क कायदा आणि पहिला अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद कुठे झालं, राजस्थानमध्ये. एका जागी जर केला ना मेमरीमध्ये कसं राहते, ऑर्गनाइज पद्धतीनं स्टोअर करायचं, असं रँडमली स्टोअर नाही करायचं. एक केरळ येऊ दे, राजस्थान येऊ दे, मध्य प्रदेश नाही, राजस्थानच्या मग राजस्थानच्या खाली त्या न्यूज आहे पहिल्या वेळेला त्या बघायच्या. सिक्कीम पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर, सिक्कीममध्ये भारतातील पहिले धूम्रपानयुक्त राज्य, सिक्कीममध्ये मासिक पाळीसाठी रजा देणारे पहिले उच्च न्यायालयाने घोषित करणारं सिक्कीम, हिमाचल प्रदेश
उत्तर भारतातील पहिला हरित हायड्रोजन प्लांट सुरू करणारा. हिमाचल प्रदेश भारतातील पहिले कार्बन मुक्त, महत्वाचा आहे कारण की तिथं प्रदूषणच होतं, सगळं पहाडाचाच प्रदेश आहे तिथं, म्हणजे जास्त व्हेकल जाऊ नाही शकत, गाड्याचा प्रवास तिथं नाही आहे, त्याच्यामुळे कार्बन मुक्त राज्य तुम्हाला हिमाचल प्रदेश घोषित झालेलं दिसते. आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे ईशान्येकडील नागालँड. आपत्ती व्यवस्थापनात विमा प्रदान करणारे नागालँड. मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंड. योग धोरण सुरू करणारे भारतातील पहिले राज्य सुद्धा उत्तराखंड. गोवा काय म्हणते, पहिली रोरो सेवा सुरू करणारे राज्य. विमा सखी योजना सुरू करणारे पहिले राज्य गोवा. छत्तीसगड. वन परिसंस्थेला ग्रीन जीडीपीशी जोडणारे पहिले राज्य कोणतं आहे बघा, छत्तीसगडमध्ये काय जास्तीत जास्त तुम्हाला जंगल दिसते. महाराष्ट्राच्या बाजूने जे छत्तीसगड आहे ह्या भागामध्ये तुम्हाला काय दिसते, जंगल दिसते. मग वन परिसंस्थेला जीडीपीशी जोडणारे पहिले राज्य काय, त्यांच्याजवळ एवढं ग्रीन पोटेन्शियल आहे, मग ते काही ना काही त्यांच्या राज्याला काय करतायत, जीडीपीशी जोडतायत, बरोबर. छत्तीसगड. भारतामध्ये खाण वाहतुकीसाठी हायड्रोजन इंधनावर चालणारे पहिला ट्रक वापरणारे राज्य कोणतं आहे, छत्तीसगड आहे. गुरुग्राम ह्या शहराविषयी बघा, भारतातील पहिले QR कोड आधारित चलन पेमेंट किओक्स लॉन्च केलेलं आहे. म्हणजे क्रिप्टो करन्सी नाही आहेत, जी UPI जसं आपण वापरतो ना, तर QR आधारित तशाच पद्धतीनं किओक्स नावाचं जे पेमेंट चलन आहे एक प्रकारचं त्यांनी सुरू केलं आहे गुरुग्राममध्ये. भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र हे गुरुग्राम बघा. शांतता केंद्र, शांत कोण असतात, गुरु लोकच असतात. गरुड एरोस्पेस भारतातील पहिले कृषी ड्रोन हबचे उद्घाटन चेन्नईमध्ये. कोणी, गरुड एरोस्पेस या कंपनीने. भारताच्या पहिल्या हायड्रोजन मार्ग कोचचे परीक्षण चेन्नईत झाले. मधुमेहासाठी मोस्ट IMP, मधुमेहासाठी भारतातील पहिली जैविक बँक सुरू करणारे राज्य कोणते आहे, कोणतं शहर आहे, चेन्नई आहे. काय म्हणतोय, मधुमेहासाठी. रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू, म्हणजे रिअल टाइममध्ये तुम्हाला पूर वगैरे येऊ शकते का या पद्धतीनं प्रेडिक्शन करणारं किंवा सूचित करणारं जे प्रणाली आहे कोणी सुरू केली, चेन्नईने सुरू केली. बघा आता आपण बघितल्या राज्यासंबंधीच्या महत्त्वाच्या होत्या. पहिले महाराष्ट्राच्या बघितल्या, त्याच्यानंतर काय बघितलं आपण, इतर राज्यासंबंधी बघितल्या, ते पण राज्याच्या अंडरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं. आता काय करूयात, जेवढ्या वन लाईनर पहिल्या मला घडामोडी आहे त्या सगळ्या बघून घेऊयात. आता नियुक्त्यामध्ये काही झाल्या असणार, काही रिपीट होतील, इट्स ओके. नियुक्तीचा व्हिडिओ पाहिला नसणार तर तुम्ही तो बघू शकता, त्याच्यामध्ये हा कव्हर केलेला आहे. अग्निशमन दलात फायरमॅन पदावर रुजू होणारी बघा. आता अग्नी शांत कधी होऊ शकते, जेव्हा मेघ गर्जन, तेव्हा लिंक लावू शकता तुम्ही अशा पद्धतीने. मेघना सकपाळ कोण झाल्या, अग्निशमन दलात फायरमॅन पदावर रुजू, बरोबर. अग्नी कधी विझू शकते, जेव्हा मेघ गरजते, पाऊस पडते तेव्हा. अटलांटिक महासागर एकटी पार करणारी पहिली महिला अनन्या. हे अटलांटिक महासागर पार करणं सोपी आहे का, एक अनन्य साधारण गोष्ट आहे, बरोबर. एक प्रकारचा प्रसादच मिळालेला आहे त्यांना, अनन्या यांना, बरोबर, अनन्या प्रसाद. अमेरिकन इतिहासात फेडरल न्यायाधीश म्हणून पहिली मुस्लिम महिला नुसरत चौधरी. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मोस्ट IMP, जरी मागच्या वर्षीची न्यूज असेल तरी आता महत्वाची आहे. अलीगडच्या मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू डॉक्टर नईमा खातून गुलरेज, त्यांचं मधामध्ये नाव आहे ते खातून. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश रितू बहारी, 2023ची न्यूज आहे पण सद्यस्थिती सुद्धा महत्वाची आहे. उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, मी तर काय म्हणतो हायकोर्टात बहार असते, बरोबर, निर्णयाचं. आणि मुख्य सचिवपदी, बरोबर, सेक्रेटरी, कॅबिनेट सेक्रेटरी महाराष्ट्र म्हणजे त्या राज्याच्या राधा रतुरी. गोल्ड ग्लोब अवॉर्डने नामांकन मिळवणारी पहिली भारतीय महिला पायल कपाडिया, लक्षात ठेवा, महत्वाचा पॉईंट आहे. घोडेस्वारीतील अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिल्या भारतीय महिला दिव्यकृती सिंग. एकूण किती व्यक्तींना मिळालं रे यावर्षी अर्जुन पुरस्कार, किती व्यक्तींना मिळाला सांगितलं ना तुम्हाला पुरस्कारमध्ये, एकूण 32 व्यक्तींना मिळालं. त्याच्यात वर्चस्व कोणाचं होतं, पॅरा ऑलिम्पिक्समध्ये मेडल जिंकणाऱ्या 7 सुवर्ण आणि 9 रौप्य ज्यांना मिळालं त्यांचं वर्चस्व त्याच्यामध्ये होतं. असे एकूण 32 जण होते. त्याच्यात घोडस्वारीत पहिल्यांदा अर्जुन पुरस्कार मिळणारी कोण आहे, दिव्यकृती सिंग. तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट बघा, मोहना सिंग. देशातील पहिली जाजावरी डेक ऑफिसर,
हे का साधारण व्यक्तीचं काम आहे का डेक ऑफिसर बनणं, ते पण महिला? हे थोर व्यक्तीचंच काम आहे, बरोबर. सिमरन ब्रह्मदेव, तेही ब्रह्मदेवासारखेच व्यक्ती करू शकतात. सिमरन ब्रह्मदेव थोरात अशी लिंक लावला ना तर लक्षात राहते. डेक ऑफिसर म्हटलो मी, ठीक आहे, जहाजावरील. देशातील पहिले ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर, बरोबर. आता ट्रान्सजेंडर काय आहे? एक प्रकारचा मानवच आहे ना, एक प्रकारचं मानवीय गोष्टच आहे. तर मानवी कश्यप बिहारच्या पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर. बिहारमधील मुझफ्फर येथील पहिली महिला फिडे मास्टर मरियम फातिमा, ठीक आहे. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट अनामिका बी राजीव. भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट लेफ्टनंट शिवांगी. भारतीय नौदलाच्या ताफ्यातील लढाऊ विमानातील पहिली महिला पायलट सब लेफ्टनंट आस्था पुनिया. काय म्हणतो मी? भारतीय नौदलाच्या ताफ्यातील लढाऊ विमानातील, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर. बघा इथे तुम्हाला ह्या कीवर्ड्सवर फोकस करायला लागणार आहे, बरोबर. नौदलामध्येच 4 गोष्टी दिलेल्या आहे. महिला हेलिकॉप्टर अनामिका बी राजीव, महिला पायलट कशाच्या? विमानाच्या, त्या लेफ्टनंट शिवांगी. ताफ्यातील लढाऊ विमानावर पहिली महिला पायलट सब लेफ्टनंट आस्था पुनिया. युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर. अरे युद्धनौकेवर पहिली महिला आहे तर मग आपल्यासाठी काय आहे? प्रेरणाचीच गोष्ट आहे, बरोबर. मग प्रेरणा देवस्थळे, बरोबर, म्हणजे ते लिंक करा असं म्हणतोय मी तुम्हाला, ठीक आहे. काय आहे? युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर होणं म्हणजे आपल्यासाठी काय आहे? प्रेरणेचीच गोष्ट आहे. प्रेरणा देवस्थळे. भारतातील नौदलातील पहिल्या महिला वैमानिक प्रशिक्षक. बघा आतापर्यंत त्या व्यक्ती म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या फोर्समध्ये होत्या, पण प्रशिक्षक म्हणून ज्या पहिल्या आहे लेफ्टनंट दिव्या शर्मा. दिव्य अशी व्यक्तीच लागते एखादी गोष्ट शिकवण्यासाठी, बरोबर. वैमानिक प्रशिक्षक, पहिली महिला वैमानिक प्रशिक्षक लेफ्टनंट दिव्या शर्मा, दिव्य गोष्ट लागते. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलपती कुमुद शर्मा. महाराष्ट्रातील पहिली महिला मुस्लिम भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी. बघा लेटेस्टमध्ये न्यूज म्हणजे हे झालेला आहे, जो रिझल्ट आलेला आहे UPSCचा, त्याच्यामध्ये आदिबा अनम इशफाफ अहमद ह्या पहिल्या महिला प्रशासकीय सेवा अधिकारी झालेल्या आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक माहिता रश्मी शुक्ला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक. त्याच्यानंतर कोण आले? त्याच्यानंतर करीर आले, राजेश कुमार मीना आले, आणि सद्यस्थितीत कोण आहे मुख्य सचिव 50वे? ते आहे राजेश अग्रवाल. सध्याची नियुक्ती आहे म्हणून तुम्हाला इथं अपडेट करून घ्या किंवा लक्षात ठेवा. येणार नाही पण नेक्स्ट पेपरसाठी महत्त्वाचं राहील. माउंट महाराष्ट्राचे म्हणतोय तसे पहिल्या महिला सुजाता सौनिक. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला CISF अधिकारी गीता सामोता, ठीक आहे. राफेल विमान उडवणारी सांगितले शुभांगी सिंग. रेल्वे मोस्ट IMP करून ठेवा. रेल्वे सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहे रे? सोनाली मिश्रा. आता लक्षात कसं ठेवायचं? आता रेल्वेमध्ये तुम्ही मोस्ट ऑफ द घडामोडी जर बघत असणार तर त्या तुम्हाला काय दिसतात? त्या सोन्याच्या चोरी होतात, बरोबर. एखाद्या महिलेच्या अंगावरील जे सोनं असते त्याच्या चोरी होतात, बरोबर. पण महिला सुद्धा कशा असतात माहिती आहे का? थोड्या शार्प असतात. ते मिश्र धातूचे सोनं काय करतात? घालून येत असतात. रेल्वे सुरक्षा बल म्हणजे रेल्वेचा जिथं तुम्हाला येईल गोष्ट की ज्याच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहे? सोनाली मिश्रा. सोनं आणि मिश्र, सोनाली मिश्रा, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही वर्ड थेरपीचा यूज करू शकता. लष्करातील पहिल्या महिला सुभेदार. सुभेदार कशा पाहिजे? सजग पाहिजे. कोण आहे? रजक आहे. सजग, रजक, प्रीती रजक. आणि ही ट्रिक ना मला माझ्या म्हणजे एक फ्रेंड होता त्यांनी सांगितले होते. सुभेदार कसे असतात म्हणे? सजग असतात, बरोबर. मग त्याला तुम्ही रजक म्हणू शकता, म्हणजे लिंक करू शकता. प्रीती रजक, पहिल्या लष्करातील पहिल्या महिला सुभेदार प्रीती रजक, ठीक आहे. वेट लिफ्टिंग विश्वचषकात पदक जिंकणारी भारतातील पहिली महिला विद्या राणी देवी. सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नायपर सुमन कुमारी. स्नायपरमध्ये कसं सुमनानं मारावं लागते, बरोबर, सुमन कुमारी. BSFच्या इतिहासात पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर भावना चौधरी. TCS कंपनीच्या पहिल्या महिला CEO TCSच्या आरती सुब्रमण्यम. IT वाले लक्ष द्या इथं, CEO कोण झाल्या? आरती सुब्रमण्यम. नासाच्या एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला जान्हवी दांगेती. हा पॉईंट लक्षात ठेवा. जान्हवी कपूर नाही आहे, जान्हवी दांगेती आहे, ठीक आहे. काय झालेले आहे? नासाच्या एअर अँड स्पेस प्रोग्राममध्ये जे प्रशिक्षण असते ते पूर्ण करणारी. कांगो या देशाच्या आता इथं ना पूर्ण असे
काय म्हणतात प्रोनाऊन्सिएशनची आई बहीण लागून जाते. का बरं लागून जाते? कारण की हे प्रोनाऊन्सिएशन लय भारी असतात, बरोबर. मग प्रोनाऊन्सिएशनवर फोकस नका करू, फक्त त्याच्यातल्या कीवर्ड्सवर लक्ष द्या. कांगो या देशाच्या पहिल्या पंतप्रधान म्हटलं ना, जुडिथ सुमिनेवा तुलुका. आता काय लक्षात ठेवायचं याच्यातलं? तुलुका लक्षात ठेवायचं. तुलुका. काँगो देशाच्या पहिल्या पंतप्रधान कोण आहे? तुलुका आहे. नामिबियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष कोण आहे? नेतुम्बो. नामिबिया बघा, ब आहे ना याच्यामध्ये, नामिबियामध्ये सुद्धा ब असते, मग अशी लिंक लावू शकता तुम्ही, नेतुम्बो. बाकी मला काय करायचं नाही, काय बाकी त्यांचं सरनेम वगैरे, ठीक आहे. मला माझा पेपर क्रॅक करायचा आहे ए न केनं पद्धतीनं. आपल्या सागर सर काय म्हणतात, ए न केनं पद्धतीनं काही करा, साम दाम दंड भेद काही लावा, मग आपल्याला काय करायचं आहे, ती गोष्ट टॅकल करायची आहे पेपरमध्ये. मेक्सिको देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष सध्या स्थितीमध्ये खूप न्यूजमध्ये होतं, बरोबर. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, मी जे इंटरनॅशनल संबंधामध्ये वाचलेली आहे. अमेरिका देश आहे, त्याच्या खाली मेक्सिको आहे, बरोबर. तर मेक्सिको हा एकमेव असा देश आहे की म्हणजे हवेत गोळ्या मारते. हवेत गोळ्या इन द सेन्स की फक्त तोंडाने बोलते, आता मी अमेरिकेवर आम्ही ह्या बॉम्ब टाकू, तो बॉम्ब टाकू. पूर्वीच्या काळामध्ये हे इंटरनॅशनल गोष्टी खूप चालायच्या, बरोबर. मग ते काय करतात, मेक्सिको काय करते, बॉम्ब टाकायच्या धमक्या देते नेहमी. कसा बॉम्ब असतात? शिन बॉम्ब असतात, काही त्याला अर्थ नसते. क्लॉडिया शिन बॉम्ब. सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जेनिफर गिरलिंग्स युकेच्या गुप्तचर संस्था M6च्या प्रमुखपदी. बघा, जशी मोसाद आहे आपल्या इस्रायलची, तशी M6 नावाची युनायटेड ब्रिटनची एक काय आहे गुप्तचर संस्था आहे. ग्लेज मेट्रोव्हिली त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले दृष्टीबाधित म्हणजे ज्यांना डोळ्याने दिसत नाही अशा व्यक्ती छोंजिन आंगमो. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा लक्षात ठेवा स्पेनच्या आहे त्या नादिया कॅल्विनो. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, त्याला इग्लू म्हणतो आपण, याच्या पहिल्या महिला गुरुपदी. बघा, एक तुम्हाला म्हणजे लक्षात यायला पाहिजे, एक तुम्हाला सांगितलं महात्मा गांधी जे विद्यापीठ आहे त्याच्या कोण होत्या? कुमुद शर्मा होत्या. याच्या कोण आहे? उमा कांजीलाल आहे. लक्षात ठेवा, पहिल्या महिला, बरं. नाव एका स्त्रीचंच आहे ते, उमा कांजीलाल. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय वायुसेनेची पायलट भावना कांत. नौदलाच्या फायटर स्ट्रीममध्ये लढाऊ विमान शाखेमध्ये दाखल होणाऱ्या पहिल्या महिला सब लेफ्टनंट आस्था पुनिया. हे नाव तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे मी, ठीक आहे. आता बघा, ह्या झाल्या आपल्या महिला घडामोडी. आता काय करूयात आपण, मिसलेनियस ज्या वन लाईनर राहिलेल्या घडामोडी त्या एकदा टू द पॉइंट बघून घेऊयात. भारतातील पहिले पूर्ण साक्षर, अरे बापरे, पहिलीच न्यूज सगळ्यात इम्पॉर्टंट, मिझोरम, बरोबर. काय झालेलं आहे इथं 95% पेक्षा जास्त लोक काय झालेलं आहे साक्षरतेचा त्यांनी काय केलेला आकडा पार केलेला आहे. उल्हास नावाची योजना होती, बरोबर. उल्हास योजनेच्या अंडरमध्ये हे केलेलं आहे. मिझोराम, त्याच्यानंतर त्रिपुरा, चौथ्या नंबर आता हिमाचल प्रदेश झालेला आहे. तर पहिलं पूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे तर मिझोराम आहे. भारतातील पहिल्या बालविवाह मुक्त जिल्हा, दुसरा बालोद छत्तीसगड. देशातील पहिले भिकारी मुक्त, अरे बापरे, स्वच्छतेमध्ये तर 8व्यांदा झालो हो इंदोर. मग आता बघा, भिकारीचे जे लोक आहेत त्यांना पण काही ना काही ऑपॉर्च्युनिटी देऊन त्यांना भिकारी मुक्त शहर केलं तर अजून स्वच्छता तिथे असं म्हणता येईल की वाढेल. इंदोरने काय केलेलं आहे, भिकारी मुक्त म्हणजे असं केलेलं आहे की त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी केल्या, जे भीक वगैरे बेगर्स लोक आहेत त्यांच्यासाठी. खनिज पर्यटन प्रकल्प सुरू करणारे पहिले राज्य झारखंड. खनिज कुठं सगळ्यात जास्त तुम्हाला आढळतात? मोस्ट ऑफ द ठिकाणी झारखंडमध्ये. असं खनिज पर्यटन, बरोबर, खनिजाचं पर्यटन प्रकल्प सुरू करणारे राज्य कोणते? झारखंड. अनुसूचित जातीतील आरक्षणाचे वर्गीकरण करणारे, बघा, एक सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता, जे शेड्यूल कास्टमध्ये जे जाती आहे त्याचे उपवर्गीकरण करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, निर्णय दिला होता की जे प्रगत झालेले जाती आहे त्यांना तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उपवर्गीकरण करा. तर असं जो इम्प्लिमेंटेशन करणारं राज्य कोण होतं? तेलंगणा पहिल्या नंबरवर झालेलं आहे, ठीक आहे. जनधन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य मेघालय. भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र सुरू करणारे मध्य प्रदेश. पांढरे वाघ म्हणतोय, बरोबर. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक गुवाहाटी आहे. मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे
जिथं मानवाधिकाराचं सगळ्यात जास्त हनन होते त्याच राज्यांना काय केलं, पश्चिम बंगालनं सुरू केलेलं आहे. आयुष मंत्रालयाने सुरू केलेले भारतातील पहिले एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र गोवा. ठीक आहे. भारतातील पहिला डॉल्बी ज्युरॅसिक वर्ल्ड रिबर्थ सिनेमा खराडी पुणे येथे सुरू झाला. दिव्यांगासाठी राज्यातील पहिले नाट्यगृह, बघा महाराष्ट्रासंबंधी आहे म्हणून महत्त्वाचं आहे. कोणासाठी म्हणतोय मी, कोणासाठी सुरू केले नाट्यगृह, दिव्यांगासाठी, बरोबर. आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक सुरू करणारे राज्य फिलिपाईन्स नावाचं आहे. जगातील पहिली बंद इंधन चक्र अणुऊर्जा प्रणाली रशियाने सुरू केली. जागतिक वननिधीमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश, बघा वननिधीमध्ये, कारण की सगळ्यात जास्त ॲमेझॉनचं जंगल इथेच आहे, 20% जंगलाचा वाटा, तो ॲमेझॉन जंगलाचा 19% आय थिंक तो ब्राझील. मग तो काय करणार आहे, वननिधीमध्ये गुंतवणूक करणारच आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा हंगेरीने केलेली आहे, बरोबर. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमधून, ICC इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. आशियाई हिवाळी खेळ 2025 मध्ये पदतालिकेत प्रथम क्रमांक चीनने मिळवला. नागरी सेवा स्पर्धा सुरू करणारे, बघा नागरी सेवा चीनने केल्या. पर्यटन क्रिप्टो पेमेंट प्रणाली सुरू करणारे राज्य भूटान. आसाममध्ये भारताचा पहिला गिधाड संवर्धन पोर्टल, बघा महत्वाचा आहे. आसाममध्ये, कुठे, आसाममध्ये, नाव काय त्याचं, द व्हल्चर नेटवर्क, बरोबर. काय करत आहोत आपण 200 बॉल्स खेळतोय, कशासाठी, त्या 2 या 3 मार्कासाठी, जे येणारे तुम्हाला पेपरमध्ये तुमचा जी नौका आहे पार करून टाकेल. कथकली सादर करणारी पहिली मुस्लिम कलाकार साबरी नावाच्या व्यक्ती आहे. गुगलद्वारे आशिया पॅसिफिकमधील पहिली सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर सुरू केलं कोणतं, हैदराबादमध्ये. जगभर समुद्री प्रवास करणारी पहिली व्यक्ती फर्डिनांड मॅगेलन, लक्षात ठेवा. फर्डिनांड मॅगेलन काय आहे, जगातील समुद्री प्रवास करणारी पहिली व्यक्ती. जगातील AI म्हणतात लेटेस्ट पहिली AI शिक्षिका ऐकलीच ना तुम्ही, आयरिस. AI चित्रपट ऐकला असेल भारतातील इराहा, पण AI शाळा बघितली असेल शांतिगिरी महाविद्यालय केरळमधलं. पण तुम्ही असं नाही ऐकलं असणार AI मंत्री कोणत्या आहे भारत, म्हणजे जगातील, ते सुद्धा डीएला नावाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या जगातील पहिल्या AI मंत्री आहेत. त्या कुठच्या आहे, अल्बेनियाच्या. खूप ट्रेंडिंगमध्ये होती ती गोष्ट. जगातील पहिली स्टार्टअप कंपनी सॅटेलाइट आधारित 3D विंड डेटा नेटवर्क स्टेलर्स नावाच्या कंपनीने सुरू केल्या. टाटा ट्रस्टद्वारे सुरू केलेले भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक मित्र क्लिनिक नावाने सुरू करण्यात आला हैदराबादमध्ये. टेस्लाचे भारतातील पहिले ग्राहक प्रताप सरनाईक. असे काही चिल्लर क्वेश्चन विचारत नाही. देशातील पहिले रासायनिक कचरामुक्त औद्योगिक क्षेत्र तिरुपूर, स्टार मार्क करा. देशातील पहिले रासायनिक कचरामुक्त औद्योगिक क्षेत्र सुरू करणारा कोण आहे, तामिळनाडूमधलं तिरुपूर. देशातील पहिले हनी पार्कचे निर्माण महाबळेश्वर येथे. पहिला EFI नोंदणी करणारे पहिले राज्य जम्मू आणि काश्मीर आहे. ठीक आहे. पहिला दिव्यांग अंतराळवीर कोण आहे, जॉन मॅकफॉल. फॉल झाला, पडला तो खाली, म्हणून काय झालं, दिव्यांग झाला. अशी कोण आहे, जॉन मॅकफॉल. कुठच्या युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये त्यांना म्हणजे दिव्यांग अंतराळवीर झालेला आहे. पहिला लोकपाल दिन, बघा सगळ्यात महत्त्वाचा, लोकपाल दिन 16 जानेवारी 2025. कधी झालं लोकपाल विधेयक, 2013 मध्ये. पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषदेचे आयोजन अजमेर राजस्थानमध्ये. पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद श्रीलंका येथे. पाली भाषेचं सगळ्यात जास्त प्रभुत्व तुम्हाला बौद्ध धर्मामध्ये दिसते आणि बौद्ध धर्माचा प्रसार मोस्ट ऑफ द कुठे झाला आहे, श्रीलंकेमध्ये झाला आहे. सगळ्या भारतात सगळ्या जगामध्ये आहेच, पण मोस्ट ऑफ द श्रीलंकेमध्ये झाला आहे. पहिले भारतीय अंतराळ पर्यटक, झालेली न्यूज आहे, खूप वेळा वाचलेली आहे तुम्ही, पण लक्षात ठेवा येईनच तुम्हाला. गोपीचंद थोटापुरा. पहिल्या सनराईज फेस्टिवलचे आयोजन डोंगगाव, जे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, तिथे सुरू केलं आहे. कोणतं, सनराईज फेस्टिवल. पेन्शनवरील पहिली आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद नवी दिल्ली येथे सुरू केली झाली होती. प्रवासात वायफाय सुविधा देणारी भारतातील पहिली विमान वाहतूक एअर इंडिया. प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांचा वाटणारे पहिले राज्य, हे काही एवढं महत्त्वाचं नाही, त्रिपुरा आहे. फेडरल बँकेच्या पहिल्या ब्रँड अँबॅसेडर, महत्त्वाचा, फेडरल बँक कुठची आहे, अमेरिकन ओरिजिनची आहे. कोणी, विद्या बालन. त्याच्या काय झालेल्या पहिल्या ब्रँड अँबॅसेडर झालेल्या आहे. अजून एक तुम्हाला क्वेश्चन सांगितला होता, पहिल्या खो खो जी स्पर्धा झाली त्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, बरोबर. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. तुम्ही क्रीडा घडामोडीमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. बेंगळुरूमध्ये आणि मोस्ट प्रेडिक्टेबल तो टॉपिक आहे, पहिली खो खो स्पर्धेच्या कोण ब्रँड अँबॅसेडर, महिला नाही आहे, पुरुष आहे. ते पण ॲक्टर आहे, ते पण सांगून द्या कोण आहे. तर
बेंगळुरूमध्ये पहिली UPI संचालित बँक शाखा सुरू करणारी कंपनी स्लाइस नावाची आहे. बरोबर, हे स्लाइस नावाचं काय माहिती आहे का, तुम्ही सर्च करून बघा. याचं जर तुम्ही अकाउंट खोललं ना तर तुम्हाला रोज याचा इंटरेस्ट मिळते. बरोबर, ऑनलाईन प्रकारे सगळे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करावं लागते आणि एक अकाउंट बनते आणि त्याच्यात तुम्ही 1 लाख 2 लाख रुपये असे काही ठेवले, इव्हन 30-40 हजार रुपये जरी असले, त्याचे रोज तुम्हाला काय मिळतात, रिटर्न्स मिळतात. जर समजा 30,000 असेल तर काही 7% 6% फिक्स रिटर्न असते. त्या पद्धतीने तुम्हाला दिवसाचे रिटर्न्स मिळतात. बरोबर, तसं तुम्हाला बँकेमध्ये महिन्याचे किंवा वर्षाचे मिळते, तिथे तुम्हाला दिवसाचे मिळतात. भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह प्रक्षेपित करणारी कंपनी कोणती आहे? पिक्सल नावाची. ठीक आहे. भारताचे UPI स्वीकारणारे पहिले कॅरिबियन देश कोणते आहेत? त्रिनिदाद आणि टोबॅगो. भारताच्या पहिल्या व्हेरी लार्ज गॅस कॅरियरचे नाव काय? शिवालिक. भारताच्या पहिल्या स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणालीचे नाव भार्गवास्त्र. 2022 मधली न्यूज आहे पण अजूनही महत्त्वाची आहे. मायक्रो मिसाईल प्रणालीचे नाव काय? गुगलचे पहिले AI हब विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे होणार आहे. भारतात नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन हे पहिलं सुरू करणारे कोणतं आहे? नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन नागालँड. भारतातील पहिले प्राणी जन्मत नियंत्रण प्रशिक्षण केंद्र जरहरा उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार आहे. भारतातील पहिली विज्ञान माहितीचे पहिले राष्ट्रीय भांडार फरीदाबाद उत्तर प्रदेश येथे. भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट. आता बघा, हे मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, मला याच्यातलं काहीच माहीत नाही आहे की पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज काय आहे, काहीच माहीत नाही. थोडंसं लॉजिक लागते शब्दावर, पण मी तर एवढं पाठ करणार आहे की टिहरी उत्तराखंडमध्ये आहे. का बरं? कारण की मला एवढं माहीत आहे की आयोग आजूबाजूच्या गोष्टी नाही विचारत, मला हे माहीत आहे की टिहरी काय व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट जर आलं असा युनिक काही प्रश्न विचारला तर मी पाठ केलेला आहे टिहरी उत्तराखंड, ते येणार म्हणजे येणार. चालू घडामोडी कन्सेप्टचा सब्जेक्ट नाही आहे भावा, हा सब्जेक्ट आहे पाठांतराचा. पाठांतर मनन चिंतन, त्याच्यासाठी मी काय करतोय की तुम्हाला सोप्या पद्धतीने मांडून देतो. मनन चिंतन करा, होऊन जाणार. आणि काहीच गोष्ट कठीण नाही रे, एकदा वाचले ना ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होऊन जाते आणि 100% आठवते म्हणजे आठवतेच. पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक पॉयमा टाटा मोटर. भारतातील पहिली अँटी ड्रोन प्रणाली इंद्रजाल. जुनी न्यूज आहे पण महत्त्वाची आहे. पहिली चित्ता सफारी सुरू करणार, लक्षात ठेवा. चित्ता सफारी कुठं आहे? कुनो कुठे येते? मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय उद्यान. भारतातील पहिली सहकारी टॅक्सी, लेटेस्ट न्यूज आहे, सहकारी टॅक्सी भारतातील भारत टॅक्सी नावाने सुरू केलेली आहे. टॅक्सीमध्ये सगळं आहे. कोणाची? भारताची आहे, तर मग कोण नाव काय ठेवणार? भारत टॅक्सी. भारतातील पहिले एया मंदिर, बालाजी मंदिर, तिरुपती, म्हणजे AIचं तिथे यूज केलेलं आहे अशा पद्धतीनं. भारतातील पहिले ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र रिपीट झाला, जरहरा. भारतातील पहिले खाजगी उपग्रह ब्रॉडबँड नेट सुरू करणारी कंपनी अनंत टेक्नॉलॉजी. भारतातील पहिले झोपडमुक्ती शहर, हे असे महत्त्वाचे असते. बालमुक्त छत्तीसगडमधलं तुम्हाला सांगितलं तर 2 नंबरचा पॉईंट. भारतातील पहिले झोपडीमुक्त शहर कोणतं? चंदीगड आहे. भारतातील पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग व चार्जिंग स्टेशन कुठं सुरू झालं? पंची गुजरातमध्ये झालं. भारतातील पहिले सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल विमानतळ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरू झालेलं आहे. ठीक आहे, 2 अजून स्लाइड्स राहिल्या. भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबादमध्ये. पहिले हरित हायड्रोजन हब विशाखापट्टणम. भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी अँटीबायोटिकचे नाव काय आहे? बघा प्रोनाऊन्सिएशन, नॅफ्थिओमायसिन. भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे पहिले मायकोलॉजिस्ट संचालक कोण आहे? कनाथ दास. भीक दिल्याबद्दल FIR दाखल. बघा मी तुम्हाला भीक जर दिली तर त्याच्यासाठी FIR दाखल होऊ शकते आणि त्याच्यामुळेच काय होणार? भिकारीमुक्त सुद्धा हे शहर झालेलं आहे. इंदूर. राष्ट्रीय हळद बोर्डाचे पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी. बरोबर. हळद संशोधन केंद्र 14 फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू झालं आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण आहे? पल्ले गंगा रेड्डी. महत्त्वाचा पॉईंट आहे. मुख्यालय विचारलं हळद संशोधन केंद्राचं तर कुठे ना? निजामाबाद, तेलंगणामध्ये. रेशन वाटपासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन सुरू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश. वनतोडीवर बंदी घालणारा पहिला देश नॉर्वे. बघा, वनतोडीवर म्हणजे वन तोडूच नाही शकत अशा पद्धतीनं बंदी घालणारा कोण? नॉर्वे. 0 माता मृत्यूदर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी. 2025चा वर्ल्ड युथ स्क्रॅम्पल चॅम्पियनशिप जिंकणारा भारतातील पहिला भारतीय कोण आहे? माधव गोपाळ कामत. 8000 मीटर उंचीचे 9 शिखरे. किती? एकूण 9 शिखरे. असं काम करू शकतं महान लोक भारतातीलच करू शकते, भरत थम्मीने. ठीक आहे. IMFचे प्रथम उपव्यवस्थापकीय
कोणत्या आंतरराष्ट्रीय निधीचे उपस्थापकीय संचालक म्हटलेलं आहे. डॅन कार्ड्स नावाचे आहे. मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी, रोव्हर म्हणजे ते छोटासा रोबोट, अक्षता कृष्णमूर्ती. ठीक आहे. शैरी सिंग काय आहेत, मिसेस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय. युकेच्या हिल्स मिलेनियम पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती कोणत्या, ए बाळासुब्रमण्यम. IUCN स्पेसिस सर्व्हायव्हल कमिशनच्या पहिल्या आशियाई अध्यक्ष कोण आहे, विवेक मेनन. वर्ल्ड ज्युरिस्टिक असोसिएशनद्वारे मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण आहे, भुवन रुबू. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला औपचारिकपणे मान्यता देणारा पहिला देश, कारण की त्याच्या फायद्याचा आहे रशियाचा, म्हणून त्याने दिलेला आहे. क्रिप्टोकरन्सी आधारित पेमेंट सिस्टीम पर्यटन क्षेत्रात लागू करणारी जगातील पहिली देश कोण आहे, डबल पॉईंट झाला, भूटान. सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणारा देश कोणता आहे, स्वराज्य संस्था ना, म्हणजे जे ग्रामपंचायती वगैरे त्यांना कोण आणलेला आहे, मध्य प्रदेशने आणलेला आहे. ठीक आहे. बघा आता आपण काय केलं आहे, ऑलमोस्ट तिथं जेवढ्या वन लाईनर्स होत्या तेवढ्या सगळ्या कव्हर केलेल्या आहे. आता काय करूयात आपण, ज्या राहिल्या सुरल्या थोडक्यात घडामोडी आहे त्या बघून घेऊयात आणि आपल्या लेक्चरला एंड करूयात. लक्ष द्या, आता शेवटचा टॉपिक आहे, इथपर्यंत टिकून आहात ना, मग शेवटपर्यंत टिकून राहा. खूप काही गोष्टी अजून ह्याच्यातून पण तुम्हाला मिळणार आहे. अमेरिकेने जुलै 2025 मध्ये जिनियस ऍक्ट नावाचा पहिला राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी कायदा मंजूर केला. कोणता, जिनियस ऍक्ट. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते, जिनियस ऍक्ट हा कशाशी संबंधित आहे, बरोबर, अमेरिकेने सुरू केला, कशाशी संबंधित आहे, हा क्रिप्टोकरन्सीशी संबंधित आहे. मग अशा पद्धतीचे पॉईंट लक्षात ठेवा. इबोला लसची जगातील पहिली क्लिनिकल चाचणी कोणा केली, आफ्रिका खंडातील युगांडा नावाचा देश आहे त्यांनी. ईशान्य भारतातील पहिले भूऔष्णिक उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेशमध्ये खोदण्यात आली. उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश असा आहे की त्याने इच्छा मरण कायदेशीर मान्यता दिली आहे. असंच मी तुम्हाला सांगितलं होतं. सन्मानाने मरणाचा अधिकार कोणाला देण्याचा, कोणत्या राज्याने दिला, असं करणारं राज्य केरळ ठरला. तसाच उरुग्वे काय आहे, लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरलाय जो इच्छा मरण हा कायदेशीर मान्यता दिलेली आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये इनोव्हेशनमध्ये भारताचा क्रमांक 38 आहे आणि स्वित्झर्लंड सलग 15 वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे नायजरला पहिला आफ्रिकी देश ऑन्कोसेरियासिस मुक्त झाल्याची अधिकृत. बघा हा डिसीजचं नाव थोडंसं कठीण आहे, बरोबर. काय म्हटलंय, नायजर नावाच्या देशाने जागतिक म्हणजे WHO ने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय केलं आहे, पहिला आफ्रिकी देश झाले की याच्यापासून मुक्त झाल्याचं घोषणा केलेली आहे. ठीक आहे. कोणता आहे, नायजर. देशातील पहिले 2 औषध निर्मिती पार्क कुठं होणार आहे, एक भरूच गुजरातमध्ये आणि एक अनाकापल्ली आंध्र प्रदेश येथे उभारण्यात येणार आहे. ठीक आहे. काय उभारण्यात येणार, 2 औषधी निर्मिती पार्क गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये. धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन ही भारतातील पहिली ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आहे. ती गुजरातमध्ये प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतीय नौदलात दाखल होणारे दुसरे जहाज INS उद्योगगिरी असून पहिले कोणते आहे तर ते INS कोणते आहे, निलगिरी आहे. ब्रिटनचे साऊथहॅम्प्टन विद्यापीठचे भारतातील पहिले परदेशी कॅम्पस गुरुग्राम जे हरियाणामध्ये आहे तिथे सुरू करण्यात आले आहे. भारतातील पहिला सार्वजनिक खाजगी भागीदारी हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला, मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला. भारतातील पहिले कॅन्सर जिनोम ॲटलास कोणत्या IITने सुरू केले, मद्रासने. स्तनपानाच्या कर्करोगावर शोधण्यासाठी लॉन्च केला आहे. भारतातील पहिले खाजगी आदिवासी विद्यापीठ कोटा राजस्थानमध्ये. भारतातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठीच्या बांधकाम उपयोगासाठी नौदलाने INS गुलदार जहाज पाठवलेला आहे. कोणता, INS गुलदार. भारताने पहिल्या मधुमेह जैविक बँकेचे ICMRने MD. ठीक आहे, काही महत्त्वाचं नाही. मधुमेह बँक तुम्हाला सांगितलेलं आहे, कुठे आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये, याच्या अगोदर झाला आहे. भारतीय तटरक्षक दलासाठी भारताच्या पहिल्या स्वदेशी ओव्हरक्राफ्टचे बांधकाम गोवा शिपयार्ड येथे झालेलं आहे. भारतीय सैन्याने आयोजित आयुष्मान सेतू, लक्ष द्या, ह्याच पॉईंट असे वाचताना हे असे पॉईंट्स तुम्हाला जर पिक करता आले तर झालं. मग तुम्हाला ना प्रेडिक्शनची गरज पडत ना IMPची गरज पडत. भारतीय सैन्याने आयुष्मान सेतू नावाचं काय केलेलं, पहिली सराव मोहीम आसाम येथे केलेली आहे. ठीक आहे. महिलांसाठी विशेषतः विकसित केलेला भारतातील पहिला UPI प्लॅटफॉर्म काय नाव आहे त्याचं, लेक्झिमी पे. लहान मुलांसाठीचे पहिले मलेरिया औषध
कोआर्टेम बेबी याला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. वंदे भारतसाठी जोधपुरात पहिला मेंटेनन्स डेपो सुरू करण्यात आलेला आहे. वाराणसी येथे भारतातील पहिले शहर बनलेले आहे ज्यांनी रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान पोर्टेबल सोलर पॅनल बसवलेला आहे. सिक्कीममधील मोस्ट IMP याक्तेन हे भारतातील पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेजेस म्हणून झालेलं आहे. ठीक आहे. पहिले डिजिटल राज्य कोणतं आहे? 100% गाठणारं केरळ आहे. हे ॲक्टेन म्हणतोय. सिक्कीममधलं काय झालेलं आहे? पहिलं डिजिटल नोमॅड व्हिलेज. मध्य प्रदेश सरकारने भारताचे पहिले ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स धोरण लागू केलेलं आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, मध्य प्रदेश आहे, नाही महाराष्ट्र नाही आहे. ओके. हेपेटायटिसचे संक्रमण पूर्णपणे नष्ट करणारे मालदीव हा जगातील पहिला देश ठरला आहे. हेपेटायटिस A, B जे असतात. IUCN मान्यता मिळाली भारतातील पहिले डुगॉंग संवर्धन राखीव क्षेत्र. महत्त्वाचा पॉईंट आहे, तामिळनाडू डुगॉंग संवर्धन राखीव क्षेत्र. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. जिथं प्राणी संग्रहालय, त्याच्यानंतर राखीव क्षेत्र, राष्ट्रीय उद्यानाचा काहीतरी युनिक गोष्ट झाली असेल ते तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं असते. गडचिरोलीमध्ये विदर्भातील पहिल्या एकात्मिक स्टील प्लांटचे ठीक आहे सुरू करण्यात आलं, उद्घाटन केलं आहे. तामिळनाडूने अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प, डबल इम्पॉर्टंट, येथे हॉर्नबिल संवर्धनासाठी भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेलं आहे. पहिल्या इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसिडर कोण झालेलं आहे? युवराज सिंग झालेलं आहे. तुर्कीने पहिले हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल टायफून ब्लॉक 4 नावाचं काय केलेलं आहे? अनावरण केलेलं आहे. IIT गुवाहाटीने ज्ञानधारा नावाने भारतातील पहिले VR सक्षम, VR म्हणजे काय, ते अशा प्रकारचा डिव्हाइस असते, त्यात तुम्ही लावल्यानंतर मोबाईल कनेक्ट करावं लागते आणि सगळ्या गोष्टी रिअलमध्ये होत आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसते. सक्षम मेटावर्स प्लॅटफॉर्म आसाममध्ये शाळांसाठी केलेला आहे. IIT मद्रासने भारतातील पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस भारत कॅन्सर जिनोम ॲटलास या नावाने सुरू केला. देशातील पहिला हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिन सोनीपत या रेल्वे मार्गावर धावणार आहे. अंजे ब्रिज लक्षात ठेवा, हे 2 ब्रिज राष्ट्रीय घडामोडीमध्ये घेऊ, सध्या लक्षात ठेवा. अंजे ब्रिज हा भारतातील चिनाब पुलानंतरचा दुसरा सर्वात उंच आणि देशातील पहिला केबल स्टेडेड रेल्वे पूल ठरलेला आहे. आणि पंबन ब्रिज म्हटलं तर हा पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट वरच्या दिशेने उचलला जाणारा पूल ठरला आहे. कोणता? पंबन आणि अंजी. लक्षात ठेवा, ह्या केबल संबंधी आहे आणि हे व्हर्टिकल संबंधी आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन प्रकल्पातील सुरत ते बिल्लीमोरा हा पहिला टप्पा 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. ठीक. ओके, आय थिंक आपल्या सगळ्या घडामोडी झालेल्या आहे. आता आपण काय करूयात की इथे ह्या लेक्चरला एंड करूयात. तुम्हाला याची इन्फॉर्मेशन सांगितली. तुम्हाला ग्रीन बुक पाहिजे असेल तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲट द लास्ट मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचा अभिप्राय कळवा. तुम्ही वर्कशीटमध्ये ह्या गोष्टी नोट डाऊन केल्या असं मी कन्सिडर करतो. खूप मेहनतीने तुमच्यासाठी बनवलं आहे, त्याचा फायदा घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवर अशाच पद्धतीनं कंटेंट पाहिजे आहे विथ वर्कशीट ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, जोपर्यंत कळवणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही. ते कळवा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुमची तोपर्यंत रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.